बाहेर आम्ही आत्ता गेलोच नाही, आत्ता आलोय बाहेर. कालपर्यंत मुंबईतच होतो आणि कालपासून प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे चित्रपटाला. ऑलमोस्ट सगळीकडे सगळे शोज फुल चाललेले आहेत आणि फक्त पुण्या मुंबईतच नाही, बाहेरसुद्धा आणि भारताबाहेरसुद्धा ऑस्ट्रेलियामध्ये, लंडनमध्ये शोज फुल जात आहेत. उदंड प्रतिसाद मिळतो आहे लोकांचा आणि त्यामुळे भारी वाटते. अशी जेव्हा टीका होते तेव्हा तुम्ही प्रश्न विचारता, पण आमचा निर्माता जेव्हा अत्यंत सुज्ञपणे 9 ऑगस्टला आधी तारीख डिक्लेअर झालेली असते आणि पूर परिस्थिती अख्ख्या महाराष्ट्रात असते, तेव्हा माणुसकीच्या नात्याने ती तारीख पुढे ढकलायचा प्रयत्न करतो, तेव्हा तुमच्यापैकी कोणीच बोलत नाही. असं का? तुम्ही उत्तर द्या. विरोधक टीका करताय, पत्रकार म्हणून आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतोय. विरोधक जी टीका करताय, प्रवीणजी बोला. पिक्चर पाहिलाय का? असे विरोधक टीका करताय. विरोधकांनी पिक्चर पाहिला का? तुम्ही नाही सिनेमा पाहायचा. सिनेमा पहा, तो सीन काय आहे ते पहा, तो सीन काय आहे ते पहा, सिनेमा पहा, मग काय तुम्हाला प्रश्नच पडणार नाही. असं ज्यांनी सिनेमा पाहिला त्यातल्या कुणालाही हा प्रश्न पडला नाहीये. डोंट वरी. चित्रपट विरोधकांनी पाहिला तर विरोधकांनाही आवडेल, कारण ती दिघे साहेबांच्या हिंदुत्वाची, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट आहे आणि आम्ही सिनेमा बनवलाय. बाकी कुठल्याही देश आमचा तसं काही हे नाही आहे. त्यामुळं डोंट वरी. सिनेमा पाहिला की हा प्रश्न पडणार नाही. सिनेमा जर पाहिला नाही तर तुम्हाला अनेक प्रश्न पडतील. कालसुद्धा एका चॅनलवर काहीतरी चर्चासत्र होतं. 4 कुणीतरी विद्वान होते, पण त्यातले कुणीच सिनेमा पाहिला नव्हता, पण ते चर्चा करत होते खूप. तर अशा विद्वानांची संख्या तर सोशल मीडियावर करोडोंमध्ये आहे. तर डोंट वरी. चित्रपट पहा. चित्रपट ज्यांनी पाहिला त्यांना हा प्रश्नच पडू शकत नाही. मुळशी पॅटर्नच्या वेळी असे अनेक गुन्हेगार पण माझ्यावर टीका करत होते की चित्रपट गुन्हेगारांवर आहे. सिनेमा पाहिल्यावर सगळ्यांना कळलं हा शेतकऱ्यांवर आहे. पाहिलंय का मुळशी पॅटर्न? पाहिलाय का मुळशी पॅटर्न? कुणी पाहिलाय का तुमच्या? गुन्हेगारांवर आहे, बरोबर की नाही? तसं हा चित्रपट पहा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. संपूर्ण देशामध्ये धर्मवीर 2 हा पिक्चर त्या ठिकाणी रिलीज झाला आणि संपूर्ण देशात, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी धर्मवीर 2 या पिक्चरसाठी मिळत आहे. धर्मवीर हा पिक्चर आल्यानंतर खऱ्या अर्थाने धर्मवीर आनंद दिघे साहेब काय आहे आणि त्यांनी काय केलं आहे असंख्य शिवसैनिकांसाठी, त्याचबरोबर ठाणे असून संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक शिवसैनिकाला त्या ठिकाणी घडवण्याचं काम त्या ठिकाणी धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी केलं होतं. त्याच धर्तीवर धर्मवीर 2 हा पिक्चर या ठिकाणी काल रिलीज झाला. आज संपूर्ण पुणे शहर आणि हडपसर मतदारसंघामध्ये आम्ही या भागातील सर्व नागरिकांसाठी, सर्व शिवसैनिकांसाठी धर्मवीर 2 हा पिक्चर या ठिकाणी मोफत ठेवलेला आहे. लवकरच या ठिकाणी अभिनेते प्रवीणजी तरडे, प्रसाद जोग आणि सर्व अभिनेते या ठिकाणी येत आहे. त्यानंतर या ठिकाणी पिक्चर चालू होणार आहे. गेले 2 वर्ष हडपसर मतदारसंघामध्ये मी काम करीत आहे आणि काम करीत राहिलेलो आहे आणि हडपसर मतदारसंघ हा शिवसेनेला मिळावा म्हणून आम्ही वरिष्ठ नेत्यांक, त्याचबरोबर शिवसेनेचे मुख्य नेते आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांकडे कळवलेलं आहे की हडपसर मतदारसंघ असन, वडगाव शिरी असन, खडकवासला असला असन, हे 3 मतदारसंघ तरी शिवसेनेला मिळाले पाहिजे. 2019ला एकही जागा या ठिकाणी शिवसेना पक्षाला मिळाला नव्हती. किमान 2 ते 3 जागा तरी पुणे शहरातल्या 8 मतदारसंघापैकी मिळाव्या. भविष्यामध्ये या ठिकाणी शिवसेना वाढले पाहिजे, शिवसेना तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे, म्हणून या ठिकाणी आमदार झालं पाहिजे यासाठी आम्ही मागणी केलेली आहे. ज्यांनी गद्दारी केली त्यांना धडा या ठिकाणी धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी त्या ठिकाणी केलेला आहे. त्याच धर्तीवर आज आपल्याला पिक्चरच्या माध्यमातून धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी काय कार्य केले हेच पिक्चरच्या माध्यमातून आमच्या सर्व शिवसैनिकाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. बघा, आत्ता काल धर्मवीर 2 हा पिक्चर रिलीज झाला. काय कारणास्तव होणार काल त्या ठिकाणी रिलीज केला, परंतु सर्व शिवसैनिकाला पिक्चर अतिशय आवडलेला आहे, कारण कालच त्याला अतिशय प्रतिसाद या ठिकाणी मिळाला आहे. जरी इलेक्शनच्या तोंडावर जरी असलं तरी निवडणुकीचं याच्याशी काही घेणे देणं आहे. फक्त शिवसैनिकांना त्यामध्ये नागरिकांना काय काम केलं हे बघायला मिळालं, एवढंच त्या निमित्ताने काल ओपनिंग केलेलं आहे. ओके.